काय तोंडे, चाल लवकर लवकर, तू तोंड हारव तिकडे, लवकर जाय तिकडे, लवकर भेजा नको माया. असं नका करू ना, मला घराच्या बाहेर नका काढू ना. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत ना. आपण लग्न केलं ना बाबा दोघांनी, तुम्ही मला कसे काय घराच्या बाहेर काढून देता? मला अंदर घ्या ना. ही अजूनही म्हणते अंदर घ्या अंदर घ्या. अजून डॅडीचा हिसका पाहिला नाही वाटते ना. हिला हिसका पाहिजे गड्या, लय वय वय करून राहिली. अंदर अंदर या म्हणते. थांब तू, हा डॅनी आहे की नाही, पाठलाल करतेस पाय तू. झोडते बुडेल चांगला, हिला हाग्या मार देते गळा. हे कसं लयच फळफळ हे डोंगरी. अजून डॅनीचा हिसकाच नाही पाहिला ना. डॅनी कसा आहे तर डॅनी पुरे आठाने पडायला बाबा. हे चांगला आहे तर चांगला आहे, आणि वाईटाला वाईट आहे भाऊ डॅनी. डॅनी आबा कशी करून राहिले त्या बुडीले. काय झालं डॅनी, काय झालं? अरे हे फॉकनी चोट्ट्या वानाची मला घरात येऊ दे म्हणते, सारच करतो म्हणते तुझ्या मी. कपडे धुतो म्हणते, स्वयंपाकही करतो म्हणते, वॉशिंग मशीन सारच करतो म्हणते. या चोट्टीला काय करू मी घरात घेऊन? कधी रातोरात नाही किडनी येईन तर काय सांगता येत नाही. चोट्ट्या वानाची पुरी चोट्टा खानवाळा दिसते मला. मोठे भाऊजी तुम्ही सांगा नाही यायले, सांगा ना समजून. हे मला घरातच नाही घेऊन राहिले. मला खूप प्रेम आहे बाबा यायच्यावर, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. भाऊजी सांगा ना, तुम्ही यायले घरात घ्या म्हणा. यायले सांगा ना, तेवढं सांगा ना भाऊजी. बाबा भाऊजीला लोणी लावता का आता? भाऊजी फाऊजी सारे खिशातात बरं वाटी. हा डॅनी आहे. डॅनी सोबत चांगलं तर चांगलं, वाईट आले वाईट. हो तुया काही केव्हा नाही अटी सा चाल निघ लवकर चोट्ट्या खानीचे. तुला पहिलेच तर खलास केलं मले. गोड बोलून लग्न केलं. मले मोठा नांद लागलता तुया. भाऊजी सांगा ना त्याले, मला प्रेम आहे ना त्याच्यावर, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. बाबा डंगळलेले प्रेम झाला रे गड्या बुड्या डॅनीवर. काय रे बाबा, काही काही लोणी लावते गड्या डंगळली तर. इले जमलं रे गड्या नाटक हे. काही नाही ना बे, घरात घ्या पुरतं प्रेम आहे फक्त डॅनीले. आणि या मोठ्या बुड्याले लोणी लावून राहिली ते. बापू पावर कलाय प्रेम उतरून राहिलो तुया. सोरेच्या बाबतीने आलं प्रेम. आपला नवरा आहे, आपण आपल्या नवऱ्याला कसं काय खलास करा. रातोरात गँग आणली तिनं. हो बापा चोरी केली. मी काय डॅनी तुला एवढा सोपी वाटते काय? नेली की नाही वज दगडायचं वज मस्त होतं ना. काही तू भाऊजी भाऊजी करू नका डंगळले. चाल निघटूट. फकणीचे मा काय दोस्तार का खलास करता का तू? बरं की त्या दिवशी जीव नाही घेतला तू ना. कचकन मुंडी कापलीस तिचं काय घेतलं असतं तुझं? चाल निघटूट. डंगळल्या खानीचे त्या वाहनाचे चोरी करतं का तू का मारायला कमी करशील का? तू गँग कोण आहे? कोण कोण आहे जाऊ त्या गँगीत? त्याची पाहिजे आम्हाला दणका द्यायचा. नाही ना बाप्पा भाऊजी, मी कोणती गँग नाही ना. मला फसवलं. मी त्याच्या जास्त झाली म्हणून ते असं झालं. मी ना काहीच नाही केलं ना. मला खूप प्रेम आहे याच्यावर, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. भाऊजी सांगा ना तुम्ही यायला समजून. गळ्या मोठा इले पद्धतशी सांगा, मग मी धक्के मारीन बरं मी. हिची पाठलाल केल्याशिवाय राहणार नाही मी. प्रेमन काच प्रेम हिचं. कसा गळा मी मारू नाही शकत माझी बायको नाही म्हणून. तुझी बायको आहे, तू झोडू शकतो तिला. झोड सायाजिले चांगलं मजबूत. गो पान करते चोट्ट्या खानीचे ते झोड दिले सायाजिले. इले झोडतो सायाजिले. बंद्या गात वाजत नव्हतो इले. गल्ली फिरवतो इले, काढून देतो गाच्या बाई. हकणीची आली मा घर घुशाल डबल. आता काय खरं नाही गळा. आता होते बुडी लाल. इले हाग्या मारते ते बुडा. बे पै बरं तू काय खरं नाही. आता डॅनी गरम झाला बरं. अच्छा बदत दे बरं डॅनी. आणि तुझ्या गात कोणीच नाही तुझ्याकडे, तुझ्याकडून सांगून राहिल तुले. निघ लवकर पै तटून. शिप्तर हो मनात चबरू नका. सांगून राहील तुम्हाला. मनात बडबड नाही करायचं. पै कमले तुला काही खरं नाही. माझ्या झोडते हा काय ऐकत नाही तुझ्या. हा झोडते तुले. पुण्य येणार वाचवायले. डॅनीच्या मनात कोणी बोलत नसते बरं. ही आज पुरे धिंडेच काढतो त्या पाठीवर. थांब तू, लाल जरत करतो तुला चांगली. काय हो बुडे बाहेर काय आहे? बुडील कोण मारू राहिले तुम्ही? मग काहीचा लाल करू का? मुके घेऊ काहीचे? चोट्टी आहे मा घरात घुसून चोऱ्या केल्या हिनं. माहित नाही का तुला मागे सुरी लावली म्हणून मला हिनं. हिची मोठी गँग आहे. हे लोपर खानीची. भाऊ मला मारून राहिले बाप्पा. मी लग्न करून आले ना. मी काही मागे लागून नाही आले बाबा. सगळ्यांनी समजून जरा खूपच मला मारून राहिले बाबा. हे रस्त्यावर मारून राहिले ते बी. बापा रे लग्न करून आली. हो काही शिकून राहिली हो तू चोट्ट्या खानीचे. मा दोस्ताला फसवलं तू न. त्याचा नुसतं तुला गठ्ठ्या गोड लागे. आता बरोबर बजेट बसेला तुया चोट्ट्या खानीचे. नाही मोठा बोलूच नको तू काही. आता अजिबात बोलायचं नाही तू ना. इले आहे की नाही झोडू इले गाच्या बाहेर काढून देणार मला. हे दशल वानाची घरात घुसलती माझ्या चोट्ट्या खानीची. आता लडबबल करून राहिली फॉकनीची. हे
ती गँग कोणती आहे तर ते नाही सांगत, ते गँगीचं नाव नाही सांगत, म्हणते माझी गँग नव्हती. गाले माझं दाखवून राहिली, ते निघत नाही, ते घरघुशी आहे, घरघुशा खाणीची. बुडे तुझे काही मॅटर असेल, तुला काही करेल असेल की नाही तर मुकड्या सांगून दे त्या बुड्याले. सारं गाव टर पात्ते बरं त्या बुड्याच्या पुढे सांगून देऊन राहिल तुले. तर बुड्याला खतरनाक आहे. नाही ना बाबा, मी ना काहीच करेल नाही ना. हा बुडा मावर आड घेऊन राहिला बाबा. मी तशी नाही ना बाबा. मग मी तशी असते तर मी ना काले लग्न केलं असतं. राहिला ते चोरायचा विषय तर ते बाबा अचानक घरात घुसले होते. मला म्हणत तू चुप बस, नाही तर तुला मारून टाकेन आणि तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, म्हणून मी चुप बसली होती बाबा. आणि यायला वाटलं की मी बी त्याच्यात सामील आहे. तसं काही नाही हो बाबा, तसं काही नाही ना. अरे तू त्याच्यात नव्हती? त्याच्या मागं कोण गेली हो मग तू? कशी खिकी जात काढस? मला सुरी लायल होती तर अशी गर्दन तलवार लायल होती तर असं जरासं की तोंड उरलं नाही, मानवऱ्याला मारू नका की काही ढमोक त्याच्या मागं कुरू निघली. आता आली 2-4 दिवसानं मा घरी वापस. एका लाल करू काय मी, तू काय मुके घेऊ काय? चोट्ट्या खाणीचे निघटून उंदऱ्या मानाचे. तू मुकड्या निघून जाय बरं अटून. फालतू कसं ढोरासारखा मार खाशील, नाही तर मरशीन अटीसा. कसं मुकड्यान चालली जाय. हा डॅनी काही खरा नाही बरं. मा दोस्त जरी असला तर मी त्याला आवरणार नाही, सांगून देऊन राहिलो. तू हे लग्न करून दिलं तर किंवा डॅनीची तू काळजी घेशील, तू तर त्याला जीव घ्यायला निघली. चोट्ट्या खाणीचे त्याला काय खलास करत होती का? गँग बोलवती ना, गँग. मोठे भाऊजी, मी काही गँग नव्हती ना बाप्पा. मी किती जीव तोडून सांगू तुम्हाला, मार विश्वास ठेवा ना. मला अंतर घ्या ना, फक्त मला मारू नका, हे सांगा ना समजू. बुडी बा का तिथं मला राजा, तुम्ही एक तर बायको करायला नव्हती पाहिजे. आता लग्न केलं तर वागवान बा तिले बुड्डीले. राजा पहिले तर थै करा तुम्ही लग्न करायला. आता इकून तिकून डंगरी भेटली तुम्हाला, ती वागून जीवा राहील तुमच्या. तिले मारून राहील साऱ्या गावात. लाज वाटली पाहिजे बुडवा तुम्हाला. तर या वयात तुम्ही मरता लग्न केलं. आता बुडीच्या नांदी लागले तुम्ही. पहिले बुडी तर खापी घातली तुम्ही ना. हो मुंशीराम, तुला एवढा कळवळा येऊन राहिला नाही, चोट्टी तुझ्या घरात घाल भाऊ. मला काल चुकून राहिला बा तू. हे तुझ्या घरात 4-5 दिवस राहिली मग समजी तुला लंपास केलं की. अरे हिनं माझी पेटी लांबवली, मी आता दगड टाकले म्हणून वाचलो, नाही तर माझे बंद पैसे खलास झाले असते. काय म्हातारपणात काय माझ्या भीक मागतलं असतं. बुडी भाव नाही राजा मुंशीराम, पण तुम्ही काय नांदी लागले राजा. तो बुडा जे करून आला की बुडा ते बरोबर. हे चोट्टी आहे, बुड्याची पेटी गायब करायला येईन. हो कोणीच नांदी लागू नका. झोडले गाडी इले झोड सायाची गावात ते काढून, गावाच्या बाहेर ते काढून सायाची लिहिले. उभी राहून राहिली हो, चालली हुई पुढे लवकर. झपके मारी नाही तुले. मजबूत चांगले निघटून गावातून. साडेल वाहनाचे काही काठिया खाणीचे चालली ते घरघुशा भोकाची. डॅनी तुला एवढा सोपी वाटते का? आपण डबल आलो, बस लोणी लावलं, चोपड चापड केलं डॅनीले की डॅनी अंदर घेतेच आपल्या घरात. डॅनी काही एवढा लाय जाट्या दिसला का तुले? चमडी चोट नाही ना डॅनी. तू मला नको शिकूनच सायाची निघटून. सडीची घरात गोष्टी दे माया. लवकर फरार होय बरं तो डॅनी. काय खरा नाही बरं. झोडते बरं तो. बेकार राहिलो डॅनी. निघ लवकर पोयात. वो मावो, मेली रे बाबा, मेली. डॅनी बघला रे बाबा, मारू राहिला रे. अरे वाचवा रे, मला वाचवा ना बाबा. किती जोराने पट्टे मारले. वो मावो. तुम काय पाहिलं तू? पुरे थंडगार करून टाक. थांब तू चरबीच गरम करतो आता. बबन डंगऱ्या घरात बुटी घुसायला पाहिजे कडा, मग आपली मजाच आहे. मग काही टेन्शन नाही आपल्याला. 12 महिने पाहायचंच काम नाही. एवढा गठ्ठ्या दाबेला बुड्यानं. म्हणल्याला काही खबर नाही, काही नाही, तार नाही, काही नाही. बुडीनं फोनही केला नाही बा, काय झालं काही नाही. तरीच आपण जाऊ शकत नाही बा. डॅनी कसा बिफरला की नाही, बस आपल्याला जोडीला जातो म्हणून कसं आपलं हो केला गाणं. सोपी वाटते का तुले? अरे बुड्या लोणी लावतेस ती. चोपड चापड करून घुसतीस घरात. तुला सांग तुम्ही 100%. लोक किती फसवले तिनं. हा काय बेट्याने किचगली मी खसखस. बाबा दुसऱ्यासारखे नाही ना हा डॅनी. हा लय खतरनाक आहे बापा. हा लय डोकं चालवते बाबा. हा का तुला काय लाय चाट्या दिसला का तुले? डॅनी म्हणता घंटा लागते बा गावात. तो कोणालाच बदत नाही बा, कोणाला ऐकतही नाही तो. याने बुडीचा काय केव्हा काढणार बा त्याच्या पुढे. नाही बुडीनं चोपड चापड करून घुसायलाच पाहिजे अंदर. बुडी अंदर घुसली की घरात मग कसं पद्धतशीर मेळ येते आपला. बा पहिलेच मेळ यायला होता तो. आता काही कामाचा नाही. सरप गेला फंड्या रट्टे मारून. कसं तो डॅनी काही खरा नाही बा. मला त्याच्यावर बरोची गॅरंटी नाही. आणि बुडे फुडीला घरातही घुसू दे, तो पाय नाही ठेवते दादा. तुला सांगतो मी, 100% सांगतो. हे सारं उलट पडते तुला सांगतो मी. मी नाही भविष्य काढायला तुला तरी म्हणून मी की बुडी डबल पाठवू नको बरोबर तडसा. त्यानं सायाचे डंगडे झपके खाल्ले. आपलं काय वाया जाऊन राहिलो. पण घरात जर घुसली तर मग आपल्याला मलाही खायला भेटेन ना बाबा. तुला हे समजत नाही हेंबाळ्या. पण लेगा एका रट्ट्यात जर मिली गेली का आपल्या भोवती जिन्न बा सारं रे. 11 आणि 13 करा. सारे आफत आपल्याला मागं येईन. हे कमवलं तेवढं सारं चाललं जाईन माझ्या कार्यात.
हो काय सांगता येतं, काय गॅरंटी आहे त्या डॅनीची रे बा? एका रट्ट्यात खलास करून टाकेन बुडीले. तुले का बबने फालतू लेवा फुलचा विचार करत आहे तुला घेणा देणं हे इथलं का मला नाही पोटत या गोष्टीले का एवढं विचार करायला लागते का 13वन 10वन 11वन काय एवढं ह मलाही कशी येईन हे हा विचार कर. नाही वाटत बा याच्यात मला भेटेन आपल्याला खायला. मला नाही वाटत, गॅरंटीच नाही आपल्याला. हो तो डॅनी बापा मी पाहायला त्याचं काय आहे तो नातालेच तर बा हे करते बा. हा तर हे बुडीचा काय केव्हा काढणार बा त्याच्या पुढे? तो अच्छा अच्छेली फिरवते बाबा. चाल चाल बबन बुढी काय करून राहिली, चाल आपण दुरून दुरून पाहू ना. हा जोडणे जो आपण चाल लवकर. नाही रे बापा माझी उभे बा त्या डॅनीले पाहिलं गेलं की बस आपला पिशर गाडीन तो डॅनी. हो मारते दान मोजते एक असतो. हो कले खतरनाक आहे तो. बे काही नाही होत, चाल तू तटलो फक्त चाल तू. चाल बा चाल. झुंबर वाचू रे बाबा, मला वाचू रे बाबा. मला किती मारून राहिला, पट्ट्याने झोडून राहिला बाबा, काळीने झोडून राहिला रे बाबा. झुंबर वाचू रे मला. कोणती माहिती हात सगी लागतं बापा तुला वाचून मी तर. तू अगाऊपणा केला डंगळले तर तुला मार खायला लागेल. तोट्टेपणा काल केलं त्या बुड्या घरात काल टाकला तुला. गँग बोलवली बापा, त्या बुड्याला सुरी लावली. हा अगाऊपणा आपल्या अंगात भरेल. आता कोणी तुला वाचवायला काय मारायचा ढोरासारखा. बाबा झुंबर असं नको बोलू नाही, मी तुझी आजी नाही का रे बाबा. तू असं करून बोलून राहिला, सांग ना या बुड्याला समजून. मला किती मारून राहिला रे या बुड्या, मला किती मारून राहिला सांग ना झुंबर. फुंबर मेला नातू फातू काही नाही राहिला आता. ह छोट्या खाणी जे ते चांगलं दिलं तर म्या करून मजेशीर खाती तिकडे तटी बुड्या जाजोय. ह तुला अगाऊपणा सुचला, चोरे छोटे कामं केले. गँग आहे तू गँग. हा गँग बाबा करणार बाबा काहीतरी. तो डांगाला मारून राहिला ना मला. जीव घेईन तर माया आता, जीव घेईन आता. माझ्याने सोसल्याने जात, आता सोसल्याने जात माझ्यानं. गिन्या करून राहिली का? हा झपके बाजी जाते डबल तुले. निघ लवकर कर, तुझे काय तोंड कर लवकर. निघ आमच्या गावातून. फकणी जे काले आली भाऊ इद्दोसा घालेल गावात. हा माशी लोकन केलं तिनं गोड बोलून. तिला माहित होतं गठ्ठ्या होता. हा आणि हा झुमऱ्या तुझ्या सोबती आहे ना. हा झुमऱ्याची पाठ पाळतो ना. काय तर बजेट आहे झुमऱ्याचाही बसवतो मी आता. या गावात तुला कोणीच नाही वाचू शकत. डॅनीच्या पुढे कोणीच आत बी नाही. तू कसं अगाऊपणा केला ना पहिलेच. ह डॅनी तेवढा शांत आहे, तेवढा गरम बी आहे बरं. ह तो कसा आहे माहिती आहे का, कोणाच्या वाटी जात नाही, पण वाटी गेलं तर मग सोडत नाही. थांबाय कोंबली, लवकर मुकाट्या नटून निघून जाय ना बाबा. हातपाय जोडू नको कोणाचेच तू. कोणीच तुला वाचवायला येणार गावात. कोणताच माय चालायला तयार नाही होईल अटीसा. तू कसं कोणाचं डोकसं खाऊ नको, निघून जाय मुकाट्या नटून. कसं तुनं कसं डोकसं खायला पहिलेच. रे बाबा काय ना काही माणूस मला मारून राहिला ना बाबा. कमी जीव गेल्यावर वावर सांग का रे बाबा तुम्ही. आवरा नाही बुड्या. हा झुमऱ्या होता फोकणीचा म्हणतात आहे की. यानंच जमून दिलं तर ना बुडीचं तू या लगन यानंच पाहिलं नाही डोंगरली. याले झपके मार आता. हात हे हाती सापलेला अटीच येला. हा योगा हा आज. डोंगरी झोडन हाय झोड. अवघडा मोठा बरं आठवण दिली तुला मला. याली झोडा लागते सायाले. दोघं आजी नाती एकाच ठिकाणी मारतो. फोकणी यानंच घातली मा घरात. यानंच पाहिलं तिने डोंगळली. थांबतो याचा विचार काढतात. थांब तो पुरा दात होताच माया, पण हातीना लागे ना. इकडे तिकडे पै इकडे तिकडे तोंड घाले. हा आज बरोबर हाती लागेला. याला झोडतो आता. थांब कुठे मुकड्या निघून जाय बा. तू कसं आमच्या घरात कुठे आणशी नटीसा घेऊन ना देणं. अरे निघ लवकर गावातून निघ. काय तोंड करतोय तिकडे. बर तुझ्या घरावर गोटे यायला जा. तू टेन्शनच घेऊ नको. इकडे ये बर, तू इकडे ये बरं. तू झुमऱ्या तो बोलून राहिला जाऊ नको बरं तडीसा. तुला मारीन बरं तो. बापा मी काय जायला बसलो काय. मी नाही जात तटी. गोड बोलून बोलेन तो बुडा मला झपकी मारीन. बुडी दिन सोडून मला कम मारू आली. मी काय केलं हे डोंगरली तुला घातली ना माझ्या घरात. तुला दाखवली मला हे बुड्डी. दोघं याची माग बरोबर गेम केला रे. नाही ना बुडे बा. नाही ना मला माहित नव्हतं. मला माहिती काही नव्हतं राजा. हे माझी आजी फाजी काही नाही बा. ते कसं मला 2-3 जणांत बैकून दिलं म्हणून मी तुमच्या घरात घातली बाबा बुड्डी. मला काहीच माहित होतं हिचं रामायण काय करते काय नाही. तर त्याच्या बच्चा पहिले सांगायला काय लाज होती का, वाटत होती का तुला? पहिले सांगता की माझी नाही बरं पुढे बा. लक्ष ठेवता जरा असं. मी काल गेली असती माझी झवाड आली. हिच्यासोबत काल लग्न केलं असतं मी. तुम्ही काय करायचं त्या बुड्डीचं करा. मला काल मारून राहिले तुम्ही घेणार ना. मा चुकलं मी माफी मागतो बा तुम्हाला. पण कसं मला मारू नका राजा तुम्ही. पायी मनी धनी काही नव्हतं बुडे बा. कसं तुम्ही आता बुडी करा लग्न करा म्हणून म्हटलं बा हे आहे तर डंगडी तुमच्या गळ्यात बांधू. पण काय काही उलट पडलं सर राजा. मी काय करू आता. हे चोट्टे निघली तर राहू दे. झुमऱ्याला नको मारू. या डोंगरीचं पाय काय. या डोंगरीनं आपल्याला तर राज्याला ना झुमऱ्यात दे सोडून जाऊ दे. त्याच्या नान नको लागू. जाऊ दे. चूक झाली दे याने द्यायला ते सोडून. या डोंगरीला नको सोडू फक्त तू. झुमऱ्याली सोडत नाही, या डोंगरली सोडत मी. या दोघांना भडवी जाईन मिली भगत करेल आहे ना रे. हे दिसतात तसे तोंडावून झाले दिसतात हे साजरे, पण अंदरून काय सायाचे मनान काय हे. कोणाला फसवतील याची गॅरंटीच नाही. याच्यापासून तर चांगला सबक भेटला ना रे. कोणालाच विश्वास नाही ठेवायचा जगा पाठीवर. म्हणजे ऐकावे जगाचे करावे मनाचे.
या भडवी म्हटलं जर ऐकून जर केलं की नाही बस फसल्याशिवाय राहत नाही माणूस. तेव्हा तुही बारी आहे ना आता, तू कुठे थाशी? पाय व माय कमली आला फडकरी आता मला मारते पाय 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 काय कमली. कुकडे पैसे न काही काळ्या वाहनाचे कुकडे पैसे तू हायस त्या मागच आहे डॅनी आज. तू टेन्शनच न घेऊ, तुला खलासच करतो मी आज. बाबा वाचवा रे कुठे मारते रे बरं मारते रे वाचवा रे कोणी वाचवा. नाही वाचवणार तुले. हा जदलोक डॅनी आहे की नाही डायची हाची टेम्पो आहे तदलोक तुला कोणीच नाही वाचवणार. बाबू झुमरे उठ रे. बापा वाचलो रे बापा, नाटक केलं तर माझ्या डॅनीन बस भुगडच पाडलं असतं बापा. हं बुडबा बरं झालं तुम्ही सांगितलं मला तर. हो तुम्ही कामात पडले राजा माय. काय का मरत होता बा झुमऱ्या, बरं नाटक केलं का तुला? बरं की मला सुचलेलं का तुला सांगायचं आता बस डॅनी झोडलंच असतं तुला आता. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं.